जय श्रीराम जय बोले. आज आपण चाललोय मथुरेला आणि जय श्रीकृष्ण. आम्ही आता राजस्थान मध्ये होतो ना, आम्ही ना एक ठिकाणी थांबलो होतो. पण काय झालं माहिती का, माझ्या मावशीच्या मुलांना असा जबरदस्त ओव्हरटेक केला मला आणि टपक्यान असा पुढे निघून गेला. माझ्या हायवे लागणार म्हटलं, आपल्याला काय पळापळी करायची नाही, आपण दमादमात जाऊन. त्याच्यात माझ्या मामाचं पोरगं आहे, हायवे लागला, आता मला गाडी चालवायला देवानी. म्हटलं बरं ठीक आहे, 2 मिनिटं देतो तुला गाडी चालवायला, तू टेन्शन घेऊ नको. आणि पलीकडून जी गाडी गेली त्याच्यामध्ये माझ्या मामाची पोरगी गाडी चालवत होती. आणि तुम्हाला सांगतो याचं कारणच ते होतं का, ह्यो म्हणे मला गाडी दे. ह्या गाडीमध्ये ना आपल्या वहिनी गाडी चालवत होत्या. म्हटलं चायला टेन्शनच घ्यायचं नाही भाऊ आम्हाला, आम्ही ड्रायव्हर सगळे मोकळेच झालो. डन. कचोरी विथ समोसा. राजस्थान स्पेशल कचोरी समोसा. भरपूर उशीर झाला होता ना, आम्ही हायवेलाच होतो अजून. पण तुम्हाला सांगतो आमच्या तिन्ही गाड्या एका मागे एकच होत्या ना, माझी गाडी सगळ्यात शेवटी ठेवली होती. पण तुम्हाला सांगतो हायवेला नाटकं 80च्या स्पीडनं चालवत होतो आम्ही. एक ठिकाणी मुक्काम करून आम्ही सकाळीच मथुरेला पोहोचलो होतो. आणि मामाने एक ठिकाणी लस्सी पाहिली, ते म्हणे तू ऑर्डर दे म्हणे आपली 19 लस्स्यांची, आपण टपक्यान लस्सी घेऊ आणि पुढे दर्शनाला जाऊ म्हणे. भगवान कृष्णांच्या जन्मभूमीत गेलो आणि ती लस्सी नाही घेतली, मग याचा काही अर्थच नाही राव. म्हटलं चला आता टपाटप एक लस्सी मारू. काकाने एकदम जबरदस्त लस्सी बनवून दिली होती आपल्याला. आपलीकडच्या लस्स्या भेटा त्या ग्लास मध्ये, इकडच्या भेटा त्या कुल्लड मध्ये. तुम्हाला सांगतो एक नंबर क्वालिटीला होती बरं का. नाद एकदम. कृष्ण मंदिराला एवढी भयानक सिक्युरिटी होती का, एवढी ना मी उज्जैनला आणि ओंकारेश्वरला सुद्धा पाहिली नाही. म्हणलं नेमकी काय गंमत आहे. जेव्हा मध्ये गेलो तेव्हा कळलं आपली आणि मस्जिद भिंत एकच आहे, त्याच्यामुळे एवढी भयानक सिक्युरिटी होती. अयोध्या श्रीराम मंदिराचा जसा निकाल लागला तसा पण आपल्या मथुराचा निकाल लागला पाहिजे, हीच आपली कृष्णचरणी प्रार्थना आहे. जय श्रीकृष्ण, जय श्री महाकाल, जय बोले जय बोले.